येस स्टुडंट्स, आपण बघा फॉर्म्युला मेथड बघतो आहोत. काय आहे फॉर्म्युला? x इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. तर हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे आणि ह्याला फॉर्म्युला मेथड असं म्हणतो. आता स्क्वेअर रूट जे आहे ते पॉसिबल पार्शली आहे. स्क्वेअर रूट थोडं स्क्वेअर रूट शक्य आहे, थोडं स्क्वेअर रूट शक्य नाही आहे. तर ह्याच्या संदर्भातला आपण पहिल्यांदा एक्झाम्पल घेऊया हे, आणि मग तुमच्या लक्षात येईल. बाकीचे काही होमवर्क्स आहेत आपण बघूया. 2.4 मधलं दुसऱ्यातलं चौथं गणित 2.4 आणि दुसऱ्यातलं चौथं एक्झाम्पल काय आहे बघा सर. 5m स्क्वेअर मायनस 4m मायनस 2 इज इक्वल टू 0. या ठिकाणी इथे बघा सर am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. याच्यावरून आपण a b c च्या व्हॅल्यूज फाइंड करणार आहे. व्हॅल्यू ऑफ a इज इक्वल टू काय आहे पहा. व्हॅल्यू ऑफ b शोधून लिहा बरं. व्हॅल्यू ऑफ c लिहिला का. नाव फॉर्म्युला x इज इक्वल टू मायनस b प्लस और मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. x म्हणायचं नाही, काय म्हणायचं m म्हणायचं. असं m म्हणायचं लक्षात घ्या. देअरफॉर m इज इक्वल टू मायनस b ची व्हॅल्यू भरा प्लस और मायनस इथं b ची व्हॅल्यू भरून स्क्वेअर करा, इथं a ची व्हॅल्यू भरा, इथं c ची व्हॅल्यू भरा, इथं 2a. करूया. किमती भरल्या का बघा बरं. काय आली a ची व्हॅल्यू 5, b ची व्हॅल्यू 4 नाही. b ची व्हॅल्यू 4 नाही. किती. b ची व्हॅल्यू मायनस 4. c ची व्हॅल्यू 2 नाही. c ची व्हॅल्यू किती मायनस 2. हे चुकलं की मग चुकणार की नाही. मग किमती बराबर. b ची व्हॅल्यू मायनस 4, b ची व्हॅल्यू मायनस 4, a ची व्हॅल्यू 5, c ची व्हॅल्यू मायनस 2. अगेन a ची व्हॅल्यू 5. बराबर. आता करा बरं कसं कसं होईल सांगा बरं. देअरफॉर m इज इक्वल टू मायनस इंटू मायनस प्लस मायनस इंटू मायनस प्लस 4 प्लस और मायनस अंडर रूट ऑफ मायनसचा स्क्वेअर प्लस मायनसचा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर 16. अगेन मायनस इंटू मायनस प्लस मायनस इंटू मायनस प्लस 4 5s are 20 into 2 40 divided by 2 5s are 10. Therefore m is equal to, again plus 4 means 4 plus or minus 60 plus 40, 16 plus 14 56 divided by 10. Now root of 56 is not possible. का पॉसिबल नाही सांगा बरं सर. का रूट 50 पॉसिबल नाही. कारण 49 चा स्क्वेअर रूट 7, 64 चा स्क्वेअर रूट 8, 56 is between 49 and 64. 56 lies between 46 and 64. So its square root must be lies between 7 to 8. पण 7 आणि 8 मध्ये नंबरच नाही, त्यामुळे 56 चा स्क्वेअर रूट निघत नाही. मग काय करायचं. मग लक्षात घ्या 56 चा स्क्वेअर रूट निघत नसल्यामुळं 56 चे फॅक्टर्स पाडायचे. 56 कुठल्या टेबलात येतं सांगा बरं. कुठल्या टेबलमध्ये येतं, कोणत्या पाड्यामध्ये येतं. 8 7 56. 8 7 56. 8 into 7. पण 8चं पण स्क्वेअर रूट निघत नाही आणि 7चं पण स्क्वेअर रूट निघत नाही. मग काय करायचे. 8चे फॅक्टर पाडायचे. 4 2 8, 4 2 8 into 7. 4चं स्क्वेअर रूट निघतं. 4चं स्क्वेअर रूट 2. म्हणजे ह्याला म्हणायचं स्क्वेअर रूट इज पॉसिबल पार्शली. स्क्वेअर रूट इज पॉसिबल पार्शली. इथं 4चं स्क्वेअर रूट निघतं. देअरफॉर 4 into 2चं निघत नाही, 7चं निघत नाही. 2 7s are 14.
4चं स्क्वेअर रूट पॉसिबल आहे, 14चं स्क्वेअर रूट पॉसिबल नाही. मग इथं फॅक्टर्स पाडायचे लक्षात घ्या. देअरफॉर m इज इक्वल टू 4 प्लस और माइनस 56 means 4 into 14 divided by 10. Therefore m is equal to 4 plus or minus 4चं स्क्वेअर रूट 2, 14चं स्क्वेअर रूट निघत नाही, डिवायडेड बाय 10. आता कॉमन काढूया. 4 means what? 2 into 2. 4 means 2 into 2. 2 common, 2 common. 2 बाहेर काढा. Therefore m is equal to, this is very important, this step is very important, 2 into bracket, remaining 2 plus or minus root 14 divided by 10. Again 2 1s इथं मल्टिप्लिकेशन आहे, कॉमन काढलं म्हणजे 2 1s 2, 2 5s 10. मग 2 व्हॅल्यूज आल्या लक्षात घ्या. m च्या 2 व्हॅल्यूज आल्या. m इज इक्वल टू 2 प्लस 14 रूट 14 divided by 5 plus value, or m is equal to 2 minus root 14 divided by 5. लक्षात घ्या. इथे काय झालं सांगा. 56 चे फॅक्टर 4 into 14. 4चं स्क्वेअर रूट पॉसिबल आहे 2, 14चं स्क्वेअर रूट पॉसिबल नाही. ह्याला म्हणायचं स्क्वेअर रूट इज पॉसिबल पार्शली. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल लक्षात घ्या. आणि आपण इथं उत्तर बघितलं असेल, आन्सर इथं उपलब्ध आहे. 2 प्लस रूट 14 डिवायडेड बाय 5, 2 मायनस रूट 14 डिवायडेड बाय 5. इथे अशा प्रकारचं स्क्वेअर रूट काढणं हे अतिशय महत्वाचं आहे. लक्षात घ्या सर, हे स्क्वेअर रूट काढायचं, अशा पद्धतीने फॅक्टर्स पाडायचे आणि लक्षात घ्या कॉमन काढून कॅन्सल करायचं. दिस व्हेरी इम्पॉर्टंट. आणखीन एक आपण एक्झाम्पल बघणार आहे जे प्रॉब्लेम सेट मधलं आहे. पहा सर, आपण बघायला लागलो इथे प्रॉब्लेम सेट मधलं एक एक्झाम्पल आपण बघतोय. हे प्रॉब्लेम सेट 2 मधलं 7व्यातलं 6वं, प्रॉब्लेम सेट 2 मधलं लक्षात घ्या 7व्यातलं 6वं एक्झाम्पल आपण बघतोय. एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इज इक्वल टू 0. आणि लक्षात घ्या एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1 आहे. हे आता आपण सोडवायचा प्रयत्न करतोय. बाकीचे होमवर्क्स आहेत, आपण ते करायचे. नीट लक्ष द्या. समजा हे एक्झाम्पल कळालं नसेल, इथे लक्ष द्या, आपल्याला नक्की येईल. बघूया बरं काय करणार आता. इथे लिहित असताना सर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. फाइंड द व्हॅल्यू ऑफ a. काढली का बघा व्हॅल्यू ऑफ a. व्हॅल्यू ऑफ b लिहिली का. व्हॅल्यू ऑफ c लिहा. फॉर्म्युला लिहिला का बघा सर. x इज इक्वल टू फॉर्म्युला लिहिला मायनस b प्लस और मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. आता आपल्याला किमती भरायच्या आहेत. लक्षात घ्या x इज इक्वल टू मायनस इथं b ची व्हॅल्यू प्लस और मायनस इथं b ची व्हॅल्यूचा स्क्वेअर मायनस 4 इथं a ची व्हॅल्यू c ची व्हॅल्यू डिवायडेड बाय 2a. आणि मग लक्षात घ्या x इज इक्वल टू पुढे जायचं आपल्याला अजून. मग किमती बघा बरं काय काय लिहिल्या का. x ची a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 4 नाही, b ची व्हॅल्यू मायनस 4, c ची व्हॅल्यू 3 नाही, c ची व्हॅल्यू मायनस 3. बरा किंमत b ची व्हॅल्यू मायनस 4, b ची व्हॅल्यू मायनस 4, a ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू मायनस 3, a ची व्हॅल्यू 1. आता काय करणार सांगा सर. मायनस इंटू मायनस प्लस 4 प्लस और मायनस अंडर रूट ऑफ मायनसचा स्क्वेअर प्लस मायनसचा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर 16 मायनस इंटू मायनस प्लस 4 3 जा 12, 2 1 जा 2. आता 16 प्लस 12 म्हणजे किती आले बघा सर. x इज इक्वल टू प्लस लिहायची गरज नाही, प्लस और मायनस 28 डिवायडेड बाय 2. आता 28 ह्याचं स्क्वेअर रूट निघतं का. 28चं स्क्वेअर रूट निघतं का. नाही निघत. का निघत नाही. ह्याला कारण 25चं स्क्वेअर रूट 5.
36चं स्क्वेअर रूट 6. मग 25 आणि 36 याच्यामध्ये 28 येतं. मग 28च्या मध्ये याचं स्क्वेअर रूट आलं पाहिजे, पण 5 आणि 6 याच्यामध्ये काही नंबरच नाही. 5 नंतर डायरेक्ट 6, त्यामुळं याचं स्क्वेअर रूट निघत नाही. मग काय करायचं, तर 28चे फॅक्टर्स पाडायचे. असे फॅक्टर्स पाडायचे की एकाचं स्क्वेअर रूट निघालं पाहिजे, एकाचं स्क्वेअर रूट निघालं नाही पाहिजे. मग 28चं बघा बरं, इथं 28 आहे. 28चे 2 फॅक्टर्स पाडूया. काय येईल बघा सर, 7 चौक 28, 4 7 28, 4 7 जा 28. 4चं स्क्वेअर रूट निघतं, 7चं निघत नाही. 4चं स्क्वेअर रूट निघतं, 7चं निघत नाही. एकाचं स्क्वेअर रूट निघालं पाहिजे, दुसऱ्याचं स्क्वेअर रूट निघालं नाही पाहिजे. ह्याला म्हणायचं स्क्वेअर रूट इज पॉसिबल पार्शली. थोडं स्क्वेअर रूट मिळतं, लक्षात घ्या. देअरफॉर x इज इक्वल टू 4 प्लस और मायनस 28 मीन्स 4 into 7 divided by 2. Square root of 4 is possible. Therefore x is equal to 4 plus or minus 4चं स्क्वेअर रूट 2, 7चं स्क्वेअर रूट 7 divided by 2. कॉमन काढा. 4 means 2 into 2. बरोबर. मग पहिल्यामधलं हे 2 कॉमन काढा, दुसऱ्यामधलं हे 2 कॉमन काढा, वडा बाहेर, ते बाहेर वडा त्याला. म्हणजे कसं होईल बघा सर, x इज इक्वल टू हे 2 बाहेर ओढले, शिल्लक राहिले 2 प्लस और मायनस 2 बाहेर ओढले, रूट 7 डिवायडेड बाय 2. कॉमन काढले की चिन्ह मल्टिप्लिकेशन असते. देअरफॉर हे 2 आणि हे 2 कॅन्सल. काय शिल्लक राहिले सांगा, 2 व्हॅल्यूज. x इज इक्वल टू 2 प्लस रूट 7 और x is equal to 2 minus root 7. So this is our answer. दिले बघा सर, 2 plus root 7, 2 minus root 7 is possible. इथे answer is given here. 2 plus root 7, 2 minus root 7. आता ही जी बाकीची एक्झाम्पल्स आहेत सर, इझी एक्झाम्पल सिमिलरली हे आहे. पुस्तकामध्ये टेक्स्टबुकमध्ये सोडवून दिलेलं आहे. होमवर्क 10 हे असंच एक्झाम्पल आहे. 88 येईल. 88 मीन्स 4 into 22. 4चं स्क्वेअर रूट पॉसिबल, 2, 22चं नाही. ही आपल्याला घरी करता येईल, हिथं पण करता येईल सर. 73 येतं. ह्याला हे सोडवताना काय करायचं सांगा सर, हे एक्झाम्पल सोडवत असताना ह्याला 3 नी मल्टिप्लाय करून घ्या. बघा मी थोडीशी मदत करतो. इथे आपल्याला मी थोडी मदत करू का बघा सर, 2.4. हां ओके सर, थोडी मदत करतो आपल्याला एक्झाम्पलसाठी. 2.4 मधलं दुसऱ्यातलं 5वं. बरं सर, कसं सोडवणार सांगा. y स्क्वेअर प्लस 1/3 y इज इक्वल टू 2. काय करणार सांगा आता, हे 3 नको आहे आम्हाला. जर डिनॉमिनेटर मधलं 3 नको असेल तर काय करणार, मल्टिप्लाय ईच टर्म बाय 3. 3 नी मल्टिप्लाय करा प्रत्येकाला. 3 नी पहिल्याला, 3 नी दुसऱ्याला, 3 नी तिसऱ्याला. दॅट इज मल्टिप्लाय ईच बाय 3. म्हणजे कसं होईल बघा सर, 3 into y स्क्वेअर, 3y स्क्वेअर प्लस 3 ला 3 कॅन्सल, 1y इज इक्वल टू 3 2 जा 6. हे 6 इकडं आणा आणि सोडवा. ओके, मग त्याच्यामध्ये हे पुढे तुम्हाला एक्झाम्पल सोडवता येईल. लक्षात घ्या, इट्स क्वाईट इझी एक्झाम्पल.